नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या भावाच्या मराठी यूट्यूब चॅनल वर। एक मिनिट, मी दिसत नाहीये कारण ऑलमोस्ट आता 5:52 झालेत। हां, आता दिसेल। ऑलमोस्ट 5:52 झालेत आणि आज दर्शनाला जायचं आहे देवीच्या। कुठल्या त्या तुम्हाला सांगतो रस्त्याला थोड्या वेळात। आज खूप दिवसानंतर असा ब्लॉग बनवलाय, म्हणजे बनवलाय नाही अजून, बनवतोय। आता गाडीला स्टार्टर मारलाय, निघूया आता। पण त्याच्या आधी पहिले पनवेलला जाऊन आपल्या एका माणसाला पिक करायचं आहे आणि नंतर तिथून जायचं आहे आपल्याला। तर चला निघूया आणि ह्या सुंदर अशा जर्नीची सुरुवात करूया। गणपती बाप्पा मोरया। भेटूया थोड्या वेळात हायवेवर। पोयनाडचे बाजारपेठेतून एकदम सकाळ सकाळ जायला मजा येते। असा पूर्ण रिकामा भेटतो ना रस्ता, नाहीतर मग गाडी टाकायला जागा नसते। फॉग आहे का काय तेच कळत नाही। JSW सकाळ सकाळ गाडी चालवायला लय मजा येते। एक तर रोड पूर्ण मोकळा भेटत, लय भारी। ना ट्रक, ना जास्त गाड्या, ना लोकलची ट्रॅफिक। एकदा 6:30-7 वाजले विषय खलास। आपल्याला शिरडोनच्या आसपास CNG घ्यावा लागेल, म्हणजे परत आज दिवसभरात CNG भरायचा विषय घ्यायला नको। एक पॉइंट आहे अजून बाकी नंतरचा नंतर बघू। आज मला असं वाटतंय की आपल्याला बऱ्यापैकी पाऊस सुरुवात भेटणार आहे। होप सो की दर्शन होईपर्यंत तरी पाऊस नको भेटायला, नाहीतर मग हालत खराब होईल। तर आता नंतर मग बघूया चहा प्यायला कुठं थांबायचं ते पहिले पिक करू तिथून, मग नंतर मग चहा प्यायला थांबू। कारण आता चहा प्यायला थांबलो तर परत लेट होईल। ऑलरेडी अर्धा-पाऊण तास लेट आहे, तर थोडंसं लवकरच जायला लागेल, नाहीतर मग नंतर मग तिथं दर्शनाला हालत खराब होईल। पनवेल साईडला वातावरण असं झालंय ना की असं वाटतंय मुसळधार असा पाऊस पडतोय, पण तो पाऊस नाहीये। मी बोललो होतो ना 6:30-7 वाजेपर्यंत सगळे लोकलची ट्रॅफिक, बाईकवर जाणारे, ट्रक वगैरे सगळे भेटणार। हे बघा, आणि आता नॉर्मल पाऊस लागलाय है ना। आणि अशा प्रकारे तो फॉग नव्हता तर पाऊसच होता, जो की आता लागलेला आहे आणि मला असं वाटतंय मुसळधार असा लागणार आहे। जबरदस्त पाऊस लागणार आहे। थोड्या वेळात पुढे गेल्यानंतर मला असं वाटतंय समोरचं काही दिसणार नाही। बोललो होतो ना थोड्या वेळात समोरचं काही दिसणार नाही। आता गाडी चालवायला हालत खराब होईल, आता हालत खराब होईल गाडी चालवायला। तर पुढे तर अजून बेकार दिसतंय। त्या साईडला तर काहीच दिसत नाही, आपला कर्नाळा दिसत नाही साधा। आणि मॅक्स टू मॅक्स
5, 6, 7 हा झाले माझी झोप. 6 तास झोप झाले. मग मला आळस काय येते, भरपूर असा आळस येते मला, काय कळत नाही. तरी 6 तास झोप झाले. पाऊस तर भेटणारच होता, पण एवढा भेटेल याची हे नव्हती, अपेक्षा नव्हती. आता कर्नाळ्याला पोहोचलोय. 6:37 झालेत. अजून अर्धा तास की आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचू. मग तिथून मेन जर्नी चालू. चला आता शिरडूनला पोहोचतोय, आपल्या रिफ्युलिंग स्टेशनला. एक फक्त CNG भरण्यासाठी युटर्न मारून तिथे जायला लागतं. काय बोले, अजून 50 किलोमीटर गाडी चालेल. आता रिझर्व लागले. ठीक आहे, तरी पण भरून घेऊ, पुढे थांबायला नको, गाड्या पण नाही येत. तर आता CNG भरायला थांबलोय. CNGचं प्राइस परत वाढली. 75 रुपये पर किलो. आणि कालच इंजिन ब्रेक थोडासा क्लीन केला. आता परत अवतार झाला असेल त्याचा, कारण पावसामध्ये आलो ना. काय नाही, पावसाळा आहे, व्हायचंच ते, म्हणून गाडी धुतलीच नाही गेल्या आठवड्यापासून. चला भेटूया थोड्या वेळात आता हे झाल्यानंतर. चलो अभि CNG भरून झाला. 7.25 किलो CNG बसला तरी पण. आता ट्रिप मीटर रिसेट मारू, तुम्हाला दाखवतो एक टाकी फुल मध्ये किती किलोमीटर गाडी चालते. आणि हा सांगितलं नाही तुम्हाला मी कुठल्या देवीच्या मंदिरात चाललोय ते. एकविरा मातेचं दर्शन घ्यायला चाललोय. त्याच्यामुळं बोला एकविराईचा उदो उदो. गाडी नाही आहे ना, दिसत तर नाहीये. हा ठीक आहे. आणि नेहमीप्रमाणे आपल्या गोप्रोची बॅटरी उतरली. चार्जिंगला लावलाय, गोप्रोची बॅटरी उतरली. 23% ते दाखवते. यूज नाही केला म्हणून असेल तसं, पण ही दुर्दशा बघा. जाशील खड्ड्यात, मग होईल मग तुझा. तळा झालाय, तळा. चालवायची कुठून असा प्रश्न पडतो. ठीक आहे, एक ब्रेक घेतला होता, तो तर घ्यायलाच लागतो नेचर्स कॉल साठी. आणि माखलेली गाडी काही सही वाटते ना, कधी कधी माखलेली गाडी पण जरा चांगली वाटते, जरा घाण झालेली. नेहमी धुतलेली चांगली नाही वाटत. आणि इकडे पाठीमागं बघा, नजारे ही नजारे, बारिश में नजारे ही नजारे. चला जास्त वेळ नको थांबायला, निघूया. तिथं पण खड्डा एवढा मोठा आहे ना, तो ट्रक पण पूर्ण हल्ला आता तिथे. ये क्या है, ये तो ताड़ा हो गया, बीच हाईवे में ताड़ा हो गया. हा ना, एवढा पाणी आहे. समोरची गाडी लिटरली बोनेट पर्यंत पाण्यात गेली. पुढे जी गाडी गेली ती, तो तिथे घुसला तेव्हाच मला समजलं एवढा खोल आहे तिथं. ते गप इज्जतीत मी साईडला आलो. हा ना, हे बाई तू काय ओरडतो सारखा सारखा, शांत राहा जरा. आईला काहीतरी आई ग ऍक्सिडेंट झालं ते. बेकार बेकार. अभी तो जर्नी शुरुआत ही हुई है और ये सब देखना पड़ रहा है. आगे और क्या क्या देखना पड़ेगा. भाई या गाडीचा काही तगडा ऍक्सिडेंट झालाय. तेवढे भर पावसात तो गाडी चालवत चाललाय. जाणं तर आहेच,
पण नाही रे, बेकार बेकार. पूर्ण एक साईडचा पत्रा फाटलाय पूर्ण पुढपासून. टोल नाका क्रॉस करून पुढे आलो. नाश्ता करायला थांबणार होतो पण पाऊस एवढा की थांबायची इच्छा नाही झाली. ठीक आहे, नंतर दर्शन घेतल्यानंतर खाऊ. छोटं मोठं खायला आपलं चटका पटका आहे आपल्या गाडीत खायला, तेच खाऊ. आणि पाऊस इकडे पण जबरदस्त आहे आणि पूर्ण रस्त्यावर पाणी आहे मध्येच भरलेला. आता खालापूरला पोहोचू एक 5 मिनिटात. आणि पाऊस काय थांबायचं नावच घेत नाही आहे. पाऊस नाही रुक रहा है भैया, वो बोल रहा है कि मैं रुकेगा ही नहीं. 10 मिनटं पण नाही लागणार, 5 मिनट. 5 मिनट में पहुंच रहे भैया खोपोली. बाद में अपना आएगा खंडाळा घाट. ओ यस. आणि काय मस्त असा माहोल, जबरदस्त. ते पावसामध्ये गाडी चालवायला भारी वाटतं पण थोडंसं रिस्की होते खड्ड्यांमुळे, बाकी काय नाही. मस्त जबरदस्त. ऑलमोस्ट घाट संपत आलाय पण घाटात चढवताना मी पेट्रोलवरच चढवतो गाडी, रिस्क नाही घ्यायची कधी. आणि एवढा हे हाय RPM ला चढते ना, हा घाटच काहीतरी डेंजर आहे, एकदम बेकार. पण मजा येते याच घाटात. असं जरी पाऊस असेल तरी काय नाही वाटणार वरती जायला, हा ना. एवढ्या पावसात जाऊ शकतो. आईस नजारे तो देखो, नजारे देखो. यासाठी लोक लोणावळ्याला येतात, यासाठी. तिकडं काहीच नाही दिसत आहे, तिकडं काहीच नाही दिसत आहे. इकडे पण वर्सोली टोल, वर्सोली टोल नाका. घोडा नुसता उधळते. %, ताई तू जा पहिले. एक विरायचा उदो उदो. कारल्याला पोहोचलो आणि गाडी मस्तपैकी आपली पार्क केलंय. जागा आहे बरीच, अजूनपर्यंत पब्लिक बरीच येते आणि बरीच चाललंय पण रिटर्न. तर आता गोप्रो वरती नाही नेत, दर्शन बिर्शन घेऊन येतो व्यवस्थित एकदम चांगल्याने.
तर दर्शन वगैरे झालं आणि मग इथं जोरात पाऊस लागला देवळातून बाहेर निघताना, त्याच्यात सगळं भिजलोय आणि रेनकोट पण तिथे आपण ओटी वगैरे घेतो ना तिथेच ठेवला होता, त्याच्यामुळे तिथपर्यंत जाईपर्यंत काम 25 झाला. आता गप्पा मारत मारत आता परत आम्ही लोणावळ्याला पोचलो. टाईम 11:30 झाले, 11:36. आणि हिला पनवेलला सोडून मग नंतर मी घरी जाणार. परत ढगात आलो आम्ही. टोल जास्त नसताना त्या एक्सप्रेसवरून जायची मजाच काहीतरी वेगळी असते. एवढं टोल भरून पण एवढी ट्रॅफिक. आई घरे इथे कॅमेरे आहेत एक्झॅक्ट टनलच्या आधी. सकाळी लवकर उठले तर एवढी झोप येते ना, आता थोडा वेळ विचार करतो साईडला गाडी थांबू का काय, एवढी झोप येते मला. थांबावीच लागेल थोडा वेळ साईडला, चहा वगैरे पिऊ आणि नंतर पुढे गेलो. आता खालापूरला पोचलोय. पनवेलमध्ये पोचलोय. आता जरा पोटा पाण्याचं बघू काहीतरी आणि मग नंतर घरी जाऊ. बाबू अभी पेट पूजा भी होगा, हो गया और अभी घर जाने की तयारी चल रही है मेरे. आलो नाही असं कधीच नाही झालं इथं आल्यानंतर की हा सिग्नल लागला नसेल, आणि तो पण लागतो ना एकदम तगडा, सुटण्याचा चान्सच नाही. थांबलो जरा, नेचर्स कॉल्स. सीटबेल्टचा काहीतरी करायला लागेल, दोन्ही साईडच्या आतमध्ये रिटर्न जात नाही. स्ट्रेच ब्रेक एक, आणि मग बरेच ब्रेक होत आहेत रे बाकी. एवढा ट्रॅव्हल करून आल्यानंतर पण गाडी आपली एकदम चकाचक आहे, एकदम जबरी. पाऊस यायच्या आधी ज्या कामासाठी उतरले तो काम करून घेतो, नाहीतर मग कसंच राहील. सगळीकडून बिना ट्रॅफिकचा आल्यानंतर यांच्या नुसती रस्त्याची कामं संपत नाही रे. खरोखर काय करायचं यांचं आणि काय ठेवायचं तेच कळत नाही. रोज काय ना काहीतरी नवीन कामं आहेत. विचार केला ब्रिज वरून लवकर जाईन, तर तो तिकडं पुरा ब्रिज भरलेला आहे, तिकडून रिवर्स यायला लागलं एवढा रिटर्न. तकलीफ आहे भैया. जर एखाद्याची लागणार असेल ना तर ती सगळे बाजूने लागते, ही गोष्ट खरी आहे. ये क्या है भैया? कोणाचं तरी निघलंय फेंडर लाईन. चला आता कर्नाळ्याला आलोय आणि मस्त असा पावसाची सुरुवात होणार आहे आता परत. आणि काय जबरदस्त वाटतंय, सगळे डोंगर असे ढगांच्या चादरीने असे झाकून गेल्यासारखे वाटतं, जबरदस्त. तुम्हाला या कॅमेऱ्यामध्ये जेवढं कॅप्चर नाही होणार गोप्रो मध्ये, असं भारी वाटतंय. गोप्रो वाल्याने थोडंसं झूमचा ऑप्शन द्यायला पाहिजे होता साईडला, भारी मजा आली असती. मला आहे ना पूर्ण गोप्रो आता रिकामा करायला लागेल,
भरपूर व्हिडिओ झालेत, ब्लॉग शूट करून एडिटच नाही करत आहे. आज करावं लागेल. एकतर त्या व्हिडिओजना ठेवून देतो लॅपीमध्ये, नाहीतर मग कसं काय ते एडिट तरी करून अपलोड तरी करेन. नुसता बनवतोय पण टाकत नाहीये. नशीब ते शॉर्ट तरी जात आहेत 7 दिवसातून 5 दिवसातून. फिरायला पाहिजे, बस काम करायला नको. नाही तर आज मी तुम्हाला सांगणार होतो की एका टाकीमध्ये माझी गाडी किती चालते CNG वर. तर आपण भरला होता शेडोनचे इथे आणि आपण कारल्यापासून जाऊन आलो. टोटल 193 किलोमीटर झालेत आणि जस्ट आता 190 किलोमीटरला रिझर्वला लागले. म्हणजे अजून 50 किलोमीटर चालेल. जस्ट 90 किलोमीटरला आणि रिझर्ववर अजून 50 किलोमीटर चालेल. म्हणजे पकडून चला की 240 किलोमीटरच्या आसपास एका फुल टाकीमध्ये चालते. आता माझ्या टाकीमध्ये बसतो किती तर 9.5 किलोपर्यंत मॅक्स टू मॅक्स बसतो, किंवा कधी कधी 9 पर्यंत पण बसतो. ठीक आहे. पेट्रोलचा एक्सपेन्स बघायला गेलं तर आता 2000चं पेट्रोल पाहिजे होतं. म्हणजे 20 लिटर तरी आत्ताच्या कंडिशनला पेट्रोल पाहिजे होतं. 20 लिटर म्हणजे किती झाला 2100-2200 रुपयाचं पेट्रोल झालं. आणि तोच आत्ता मी जाता CNG भरला होता किती 550 रुपयाचा भरला होता. आणि आता परत रिफिल करणार आहे. तुम्हाला सांगतो किती बसलंय ते. चला बघूया. 194-195 किलोमीटर आपण किती रुपयात फिरलो ते सांगतो. आलो आता जित्याला रिफिल करू, कारण आपल्या इथं वडखळला नको म्हणून. म्हणजे मिलाजुला के 550 रुपयात आपण 195 किलोमीटर आपण ड्राईव्ह केलंय गाडीला. ठीक आहे ना, एकदम चीप मध्ये. आताच रिफ्यूल केलंय. 7 किलोच्या आसपास बसला. नंतर सांगतो गाडीने ॲव्हरेज किती काढला ते. चला आता निघूया, नाहीतर परत हालत खराब होईल. आता काय शूट नाही करत, डायरेक्ट आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलला. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय.